नमस्कार, तेजस्वी जोशी रेसिपीजमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज मी इथे तुम्हाला माझ्या पद्धतीने मेथीची भाजी बनवून दाखवणार आहे. ही भाजी बनवायला अतिशय सोपी आहे, तितकीच खायला खूप चविष्ट लागते. डाळ भातासोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत तुम्ही ही मेथीची भाजी खाऊ शकता. तर रेसिपी संपूर्ण बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तेल तापल्यानंतर इथे मी 6 मिरच्यांचे 2-2 तुकडे करून फोडणीला दिले आहेत. हिरवी मिरची तेलामध्ये चांगली शिजल्यानंतर इथे मी 10 ते 12 लसणाचे बारीक बारीक तुकडे करून घेतले आहेत. ते मी आता तेलामध्ये चांगलं परतवून घेणार आहे. लसणीचा खूप छान चव ह्या भाजीला येते. लसूण शिजल्यानंतर इथे मी 2 मोठ्या आकाराचे कांदे बारीक कापून घेतलेले आहेत. ते आता मी तेलामध्ये व्यवस्थित परतवून घेणार आहे. कांदा शिजताना 1 चमचा मीठ मी इथे टाकून घेत आहे. कांदा तेलात चांगला शिजवून घ्यायचा आहे. कांदा शिजवताना गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे. 5 ते 7 मिनटं बारीक गॅसवर कांदा व्यवस्थित शिजला जातो. त्यानंतर इथे एक जुडी मेथीची मी निवडून घेतली आहे. तिला 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून अर्धा तास नितळत ठेवली आहे. त्यातले पाणी निघून गेल्यावर आता ती मी चिरून घेतली आहे. आता सर्व मेथी, हे कांदा, लसूण, मिरची जे मी शिजवून घेतलं आहे त्यामध्ये मी मेथी व्यवस्थित परतवून घेणार आहे. मेथी तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायची आहे. सर्व बाजूनी परतवून घेतल्यानंतर इथे मी बारीकच गॅस ठेवून 5 मिनिटे झाकण ठेवून मेथी शिजवून घेणार आहे. पाच मिनिटे झाली आहेत. आता मी झाकण काढून चेक करून घेते आणि मेथी पुन्हा एकदा परतवून घेते. मेथीची भाजी ही वाफेवरच शिजते, त्यामध्ये पाणी टाकण्याची गरज नसते. आता मेथी मी एकदा व्यवस्थित परतवून घेणार आहे. थोडेसे पाणी भाजीमध्ये शिल्लक आहे, तुम्ही पाहू शकता. आता पुन्हा झाकण ठेवून मेथी पुन्हा थोडा वेळ शिजवून घ्यायची आहे. इथे मी खोबरे खोवून घेतले आहे. ते खोबरे आता मी या मेथीमध्ये टाकून घेणार आहे. अर्धी वाटी नारळाचे खोबरे किसून घेतले आहे. सर्व खोबरे आता भाजीमध्ये व्यवस्थित परतवून घेणार आहे. तुम्ही जर ह्या पद्धतीने खोबरे टाकून कधी जर मेथीची भाजी बनवली नसेल तर नक्की एकदा माझ्या पद्धतीने मेथीची भाजी बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. खूप खूप छान लागते अशा पद्धतीने बनवलेली भाजी. खोबरे टाकल्यानंतर आता पुन्हा एकदा झाकण ठेवून 5 मिनिटं आपण भाजी शिजवून घेणार आहोत. खोबरे टाकून झाले. आता 5 मिनिटं झाले आहेत. आता मी झाकण काढून चेक करते. आता भाजी नक्कीच खाण्यासाठी तयार असणार. आता मी भाजी परतवून बघते. भाजीमध्ये आता पाणी काही शिल्लक राहिले नाही. भाजी एकदम कोरडी खाण्यासाठी तयार आहे. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. रेसिपी जर आवडली असेल तर एकदा नक्की ट्राय करून पहा. रेसिपीला लाईक करा आणि अशा सोप्या सोप्या रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.